नमस्कार मंडळी, तर चटकदार कमर रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर मंडळी, आपल्याला जर खूपच रोजचं तिखट स्पायसी फूड खाऊन कंटाळा आला असेल तर आपण साधं जेवण करा म्हणतो। त्यामध्ये आपण आज वरण कसं करायचं ते आपण पाहूया। तर मी इथं 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। तुम्ही 2 वाट्यासुद्धा वापरू शकता। मला जेवढी हवी होती मी तेवढी घेतलेली आहे। मी इथं कुकरमध्ये मुगाची डाळ लावून घेतलेली, 4 शिट्ट्यामध्ये आपल्याला ती डाळ शिजवून घ्यायची आहे। तर आपली इथं 4 शिट्ट्यामध्ये कुकरमध्ये डाळ शिजून झालेली आहे, पाहूया आपण। मी एका डब्यामध्ये घातलेली होती डाळ आपली अशी मऊ शिजायला हवी। हे बघा, मी बाहेर काढले भांडं, बघूया आपण, हलवून बघूया। डाळ आपली मऊ अशी शिजलेली आहे। डाळ आपली मऊ शिजली की एकजीव व्हायला लवकर मदत होते। आता थोडंसं यामध्ये आपण गरम पाणी घालूया। गरम पाणी घातल्यानंतर डाळ आपली व्यवस्थित एकजीव होते। गार पाणी घातल्यानंतर मी इथं फोडणीसाठी 4-5 लसणाच्या पाकळ्या, जिरं, मोहरी, हिंग आणि कढीपत्ता घेतलेला आहे। यासाठी आता आपण फोडणी करूया। मी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे आणि आपल्याला त्यात तेल घालायचं आहे आणि तेल आपल्याला जरा थोडं चांगलं गरम होऊ द्यायचं आहे। तेल आपलं चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची। मोहरी आपली व्यवस्थित तडतडू द्यायची। मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण आता जिरं टाकूया। जिरं पण आपलं छान तडतडलेलं आहे। आता यामध्ये आपण कढीपत्ता टाकलेला आहे। कढीपत्ता पण आपला चांगला तडतडलेला आहे। आता आपण त्या जो लसूण चेचून घातलेला आहे तो आपण घालूया। हळद घालूया। त्यानंतर आपण हे चांगलं आपण व्यवस्थित हलवून घेऊया, जेणेकरून फोडणीला चव येईल। त्यानंतर शिजलेली डाळ 1 चमचा घालूया, त्या असा व्यवस्थित तडका बसेल। वरणामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। वरणात आपण उकळून घ्या। चांगलं वरण उकळल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे। थोड्या वेळानंतर आपण गॅस बंद करूया, तोपर्यंत आपलं वरण चांगलं उकळू देऊया। अशा प्रकारे आपलं वरण तयार झालेलं आहे।